तर आपली जी गाडी आहे ती 6,617 किलोमीटर गेलेली आहे आणि पाहू शकता ऑइलचं इंडिकेटर आलेलं आहे, म्हणजेच आपल्या ॲक्सेसला सर्व्हिसची गरज आहे. तर आपली जी ॲक्सेस आहे ती आपण सर्व्हिसला टाकणार आहे, परंतु सर्व्हिस सेंटरमध्ये टाकणार आहे का बाहेर करणार आहे, कारण गाडीला 1 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. मागच्या फक्त ड्रममधून आवाज येतो, बाकी मग ओके फर्स्ट क्लास आहे. सस्पेन्शनमध्ये प्रॉब्लेम वाटते का? नाही ना. टॅबमध्ये सगळी आपली माहिती असेल ना, स्टोर मागच्या सर्व्हिसचे रेकॉर्ड. अच्छा, थोड़ी फ्लश और ये करेंगे नहीं तर आपली जॉब शीट आहे तयार झालेली आहे, पाहू शकता. लाइनर खराब रहेगा तो डाल दूंगा. ऑइलचे 385 ना. तर पाहू शकता कॉस्टिंग जी आहे आपली न्यू AMC 1 इयरचे 1534. त्यानंतर कन्झ्युमर आपले 100 लागतातच आणि इंजिन ऑइल आपलं जे AMC घेतले त्याच्यामुळे फ्री आहे. आणि बाकी ब्रेक ऑइल येस एअर फिल्टर आणि प्लग क्लिनिंग. तर एवढं आपले सर्व्हिस चार्जेस आहेत. आणि ऋतिक सरांचं थँक्यू, नेहमीच यांच्याकडून आपण सर्व्हिस करतो. तर आपली गाडी आता आहे सर्व्हिसिंगला टाकलेली आहे आणि आता इथून जाणार कसे, तर त्यासाठी आपला जुगाड मागे तुम्ही पाहू शकता. गाडी आहे आपल्याकडे. तर आपली गाडी आता आपण सर्व्हिस सेंटरला टाकलेली आहे. गाड्या जास्त सर्व्हिसला असल्यामुळे आज काय आपल्याला गाडी मिळणार नाही, उद्या सकाळी देण्याचा प्रॉमिस केला. आता बघू काय होतं आहे ते. सर्व्हिस सेंटरला टाकायचं कारण असं की तुम्ही याला मी दाखवलं आहे की आपली जी कॉस्टिंग आहे ती 1534 AMC सोबत पडते. आणि बाहेर पण मी याचा रेट काढला होता. तर बाहेर आपल्या गाडीची सर्व्हिस करायचे, एका सर्व्हिसचे आपल्याला 400 रुपये त्यांना लेबर चार्जेस द्यायचे आहेत. आणि जे काही साहित्य लागणार आहे गाडीसाठी ते आपल्याला एक्स्ट्रा पकडायचं आहे. तर AMCचे जर आपण चार्जेस बघितले आणि बाहेरचं जर बघितलं तर बाहेर जे आहे 3 सर्व्हिस जरी केल्या तरी त्याचे आपल्याला 1200 रुपये पडतात. आणि यांच्याकडे आपल्याला 1500 पडले आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला एक टाईमचं जे ऑइल आहे ज्याची किंमत 400 रुपये आहे तर ते आपल्याला फ्री मिळणार आहे. तर कॉस्टिंग बघायला गेली तर आपल्याला 1100 रुपये पडतात, म्हणजे आपले 100 रुपये वाचतात. परंतु सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिस करायचा एक फायदा आहे की त्यांच्याकडे सगळे इक्विपमेंट्स असतात. तर 1100 रुपये पडतात, म्हणजे आपले 100 रुपये वाचतात. आणि ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये आपली सर्व्हिस होते, त्यामुळे मी ऑप्शन हाच घेतला की सर्व्हिस सेंटरमध्येच आपण टाकूया. आणि 3 सर्व्हिस ते लोक पण फ्री देतात. तर त्यामुळे बाहेर सर्व्हिस न करता मी सर्व्हिस सेंटरला सर्व्हिस करायचं डिसिजन घेतलं होतं. तर आता आपण चाललेलो आहोत. मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये आपण महिंद्राची 7XO ही गाडी आपण पाहिली होती. आपल्याला गाडी घ्यायची आहे. तर 7XOचा जर विचार केला तर 7XO आम्ही पेट्रोलमध्ये बघत होतो. आणि तुम्हाला माहिती आहे गडकरीने जे E20 फ्यूल आणलेलं आहे त्यामुळे गाडींमध्ये सर्व्हिसमध्ये खर्च येतोच, फ्यूल पंप वगैरे खराब होतात. आणि 7XOचा जो ॲव्हरेज आहे तो सिंगल डिजिटमध्ये आहे आणि हायवेला डबल डिजिटमध्ये, पण त्याचं जे एवढं इम्प्रेसिव्ह नाही आहे. 12चा ॲव्हरेज भेटतो आहे. आणि डिझेलमध्ये जी कॉस्ट आहे आपल्याला बेस मॉडेलच आपण बघतो आहे 7XOचा, तर त्याची जी कॉस्टिंग आहे ती आपल्याला पडते 18 लाख. तर त्यामुळे आपण थोडीशी गाडीच्या सर्चिंगमध्ये आहोत, कारण आउट ऑफ बजेट जाते ते थोडं. आणि आता आपण जाणार आहोत मारुती सुझुकी अर्टिगा टॉप एंड मॉडेल ZXi CNG. आणि याचं जे सर्व्हिस सेंटर आहे आमच्या घरापासून आम्ही डोंबिवलीला जाणार आहे. आता शूट केलं तर भाई लोक आपला झालेला आहे पोपट. आपण आलो होतो डोंबिवलीच्या शोरूमला, परंतु इथे गाडीच अवेलेबल नाही आहे. ज्या सर्व्हिस ॲडवायझर होत्या त्या बोलत आहेत की तुम्ही 23 तारखेला या. 23 तारखेला ब्रेझाचा पण लॉन्च आहे आणि गाडी पण आपल्याला बघायला मिळेल, पण 23 तारखे खूप लांब आहे. तर आता आपण चाललो आहे नेक्साच्या शोरूमला. नेक्साच्या शोरूमला XL6 ही गाडी आपण बघूया आता, कारण गाडीचा जो स्पेस आहे मागचा तो आपल्याला बघायचा आहे. परंतु इथे तर काय आपल्याला बघायला मिळालं नाही, गाडीचं अवेलेबल नाही आहे. तर आता आपण चाललेलो आहोत नेक्साला भिवंडीला जात असताना कोंडगावला मारुतीचे शोरूम दिसले. समोरच अर्टिगा उभी होती. तर गाडीची बिरोल आपण पाहू शकता. मध्ये होते आता खाली. हां, आता यांनी खाली दिले तिथे.
आणि टाईप सी आहे 2. आणि फ्रंटला पण नाही, फ्रंटला आपला नॉर्मलच आहे, टॉप एंडमध्ये असतील. नाही हे क्रोममध्ये असेलच ना, पण हे थोडं शॉर्ट आहे. बॉटल होल्डर ठीक आहे. मागे बसूया. अच्छा आहे. नाही इथून तसं पण जाता येते ना स्लाईड केल्यानंतर. नाही मागं हे होतं ना, टंबल होते ना. टंबल होतं पण जाऊया ना आपण. दोन माणसं बसतात कम्फर्टेबल. 2 आदमी बैठ सकतात. AC वेंट फीचर आहेत. AC वेंट पहिले नव्हते ना इथे, माउंटेन होते मला वाटतं. आता 2 AC वेंट दिलेत. AC वेंट इकडे पण आहे चार्जिंगचं सॉकेट टॉप एंडमध्ये. इथे इकडे साईडला आहे. द आर्टिगाच्या आपण शेवटच्या रॉमध्ये आहे. ओके, मागे रिक्लाईन करू शकतो आणि हेडरेस्ट पण आहे. छान आहे. स्पेस ठीक आहे, कम्फर्टेबल आहे स्पेस, कारण आपल्या इंडियन लोकांची हाईट तशी पण कमी असते. आवऱ्यासाठी इनफ आहे रे. कम्फर्टेबल आहे, मागे कम्फर्टेबल बसू शकतो. आणि हे सीट पण पुढे होते. इधर गए तो इधर जो बैठे मागे हाईट पण बघू शकता, कम्फर्टेबल आहे. आणि अर्टिगा पाहिल्यानंतर XL6 पाहूनच म्हणून आपण आपला मोर्चा नेक्सा शोरूमकडे वळवला. लो प्रोफाईल सिटिंग आहे. तर भाई लोग, सीन असा आहे की आपल्याला जी गाडीची कॉस्टिंग आहे ती पडते 14,64,538. बट ब्लॅक जर आपण नाही घेतली आणि बाकीची जी अदर जे कलर्स आहेत ब्ल्यू, व्हाईट आणि ग्रे, तर 14,25,000 आपल्याला ती ऑन रोड पडते. सो एस्टिमेट बघू शकता 12 लाखाची जी आहे एक शोरूम किंमत आहे. बाकीचे हे सगळे त्याच्यामध्ये ॲड ऑन होतं. 30,000 हे त्यांचे ॲसेसरीजचे आहेत आणि हे एक्सटेंड वॉरंटीचे 34,000. हां बरोबर ना. तर अशा प्रकारचं आहे यांचं. बघू आता आपण गाडीसमोर. हे कॅप्टन सीट आहेत ना. इथून मागं जायला सोपं आहे ना मग. पीछे जाने के लिए आपके पास आपको पीछे आने रास्ता बन जाए. ते आहे. स्पेस ठीक आहे, होऊ शकता. थर्ड रॉमध्ये पण स्पेस बऱ्यापैकी आहे. कमांडिंग मोडवरती वाटतं असं हाईटला आहे. हाईट पे बैठा हाईट पोजिशन नको आहे. हाईट बडा आहे. पैसा नाही ना आहे म्हणजे ठीक आहे. बोनेट वगैरे दिसतोय मस्तपैकी. आर्मरेस्ट आहे पण बारीक आहे. आपला मोठा आहे ना, बारीक आहे थोडं. काय आर्मरेस्ट काय छोटा आहे. छोटं आहे. मोठा करून घेऊ आपण. नाही पण बोनेट वगैरे दिसतोय मस्तपैकी. हे बघ ना, बोनेट वगैरे दिसतोय. दिसतंय ना डायरेक्ट. हे वाढवलं का. हां. हे वर केलं खाली केलं. बोनेट दिसतोय. ती गाड़ी में सॉफ्ट टच का ये वैसे ही है ना टेक्सचर, अलग है थोड़ा. इंटीरियर स्टाइलिंग के लिए सारा आपको वुडन फिनिशिंग रहेगा.
तर भाई लोग सीन असा आहे की आत्ताच XL6 बघितली, त्याच्या अगोदर आर्टिगा बघितली. गाडी आहेत चांगल्या आहेत, पण जी कॉस्टिंग आहे ती 14-14.5 पडते. आणि 15 लाखाला बुलेरो निओ प्लस येते P10, आणि तिची जी कॅपॅसिटी आहे ती 9 सीटर आहे. सो कन्फ्युजन असं आहे की आर्टिगा XL6 का बुलेरो निओ प्लस गाडी घ्यावी कोणती. तर कन्फ्युजन आहे, बघू आता कोणती गाडी आपल्याला चॉईस करायची.